नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्राच्या जय विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशातल्या जनतेवर गडकरींनी टोल थोपवला आणि टोलचा पैसा गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर केलाय। नागरिक आधीच रोड टॅक्स, सेल टॅक्स, जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। चला आजच्या जय विशेषमध्ये हा विषय समजून घेऊयात। तर इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित 128 कंपन्या आहेत। प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे त्यांच्याच कंपन्या कशा येतात असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केलाय। प्रत्येक किलोमीटर मागे भ्रष्टाचार करत पदाचा दुरुपयोग करून गडकरींनी आपल्या मुलांच्या कंपन्यांचा फायदा करून दिला असा आरोप सुद्धा दमानिया यांनी केलाय। मोदींच्या ना खाऊंगा ना खाने दूंगा या घोषणेचं काय झालं असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली। लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडीएल मध्ये आला। आयडीएल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप आहे। तर अंजली दमानिया यांनी नेमके काय काय आरोप केलेत ते पाहूयात। 300 कोटी ज्या बँकांचे होते देणं होतं, ज्याच्यात मुद्दल होते आणि काही व्याज होतं, ते दिले नाहीत आणि ते 300 कोटीला सेटल केले। याचा थेट अर्थ असा होतो की त्यांनी तेवढे बँकांचे बुडवले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची दोन्ही मुलं होती। म्हणजे एका कंपनीत निखिल, दुसऱ्या कंपनीत सारंग, आणि त्यांनी थेट खोटं दाखवून, त्यांनी कंपनी बंद आहे असं दाखवून एनसीएलटीची ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय। ही फसवेगिरी आहे आणि यासाठी त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली। लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडीएल मध्ये आला। आयडीएल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप आहे। दोन्ही हातांनी त्यांचे मंत्री खातायत आणि आत्ताच्या घटकेला जे मी नितीन गडकरींचा दाखवलंय ही एक कंपनी दाखवली। अशा असंख्य कंपन्यांच्या इथेनॉल आणि रोड्स मध्ये किती, प्रत्येक जो किलोमीटर वाईज रोड होतोय, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे कोण कोण आहेत, यांच्या कंपन्या ते कसे येतात, या सगळ्या गोष्टीचा, जसं मी म्हटलं 128 कंपन्यांचे डिटेल्स मी काढलेत। हे सगळे कंपनी बाय कंपनी मी अख्खी मालिका चालवली तर वर्ष पुरेल। आणि जर मोदी म्हणत असतील की ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्या स्टेटमेंटलाच काय म्हणावं मला कळत नाहीये। आज मी केलेली सुरुवात, कारण ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय, त्यांच्या टोल मध्ये पैसे खातायत। मला सरळ सरळ आज हे म्हणायचंय की एवढं होत असताना सरकारच्या यंत्रणा काय करतायत हे जर मी शोधू शकते तर ईडी, सीबीआय शोधू शकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत। आम्ही कर भरतोय उठता बसता प्रत्येक गोष्टीत, रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी सगळे टॅक्सेस भरतोय। वर आमच्या डोक्यावर टोल तुम्ही का थोपवताय? या सगळ्या गोष्टीचे मी हे पेपर आनंदाने द्यायला तयार आहे। ईडीने मला समन्स पाठवावे, मी जाऊन हे सगळं ईडीच्या हातात, सीबीआयच्या हातात द्यायला तयार आहे। याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई, मंत्री आहे म्हणून ती थांबवण्यात येऊ नये, त्यांच्यावर झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती। तर अंजली दमानिया यांनी हे आरोप केलेले आहेत, त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहेत असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। आता या प्रकरणी पुढे काय काय कारवाई होते हे बघावं लागेल। जय विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबायची। बघत राहा जय महाराष्ट्र।